पहा, साऊंड. साऊंड म्हणजे काय बेटा? ध्वनी. आपल्याला या ठिकाणी कशाची एक्सरसाइज घ्यायची? साऊंड चॅप्टरची एक्सरसाइज आपल्याला कम्प्लीट करायची. ऑलमोस्ट जवळपास आपला सिलेबस कम्प्लीट होऊन जमाना झाला. जवळपास मला वाटतं 20-25 दिवस तरी झाला आपला सिलेबस कम्प्लीट झाला किंवा जास्त झाला. अजून लोकांचे सिलेबस कम्प्लीट करायचं, 16 चॅप्टर्स धड झाल्यात का नाही तेच माहित नाही त्या ठिकाणी. तर सिलेबस लवकर कधी कम्प्लीट होतो? ज्यावेळेस शिकवण्याची त्याच्यावर कमांड असते, नंबर 1. आणि दुसरा म्हणजे आपल्याकडचं डिजिटल बोर्ड आहे, त्याच्यामुळे जास्ती सांगत बसायची गरज नाही. आणि तिसरा म्हणजे तुमच्याकडे हातात आहे टॅब, त्याच्यामुळे हा सिलेबस आपल्याला लवकर झाला. हे जर खडून लिहून घ्या रे करा रे जर म्हणलं असतो तर अजून खूप सिलेबस राहिला असतो. हे त्याचं बेनिफिट आहे. जे विद्यार्थी नेक्स्ट इयरला आपण येतील आपल्या क्लासला वगैरे, नवीन विद्यार्थी वगैरे, ते त्यांचा वैयक्तिक स्वतःचा टॅब घेऊ शकतात. तुम्ही तर घेऊ शकता, काय अडचण नाही. समजा कोणाकडे टॅब नसेल, ज्याला मोबाईल येण्याचा असेल तर ते कॅन ऑल्सो मोबाईल घेऊन येऊ शकतात, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. म्हणजे आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला बंधन वगैरे नाही. ठीक आहे. पहा, साऊंड काय? fill in the blank with appropriate word. The region in the sound wave with higher pressure and density. ज्या एरियामध्ये हायर प्रेशर आणि हायर डेन्सिटी असते त्याला काय म्हणतात? रेरिफॅक्शन. काय म्हणतात त्याला बेटा? रेरिफॅक्शन. दॅट विथ लो प्रेशर अँड लो डेन्सिटी. ज्या एरियामध्ये लो प्रेशर आणि लो डेन्सिटी असते त्याला म्हणतात कॉम्प्रेशन. काय म्हणतात? 2ला 16 होतं, 2ला 16 होतं म्हणलं. हा, नवीन आले राजा आले, हे चुकीचे आले. जाऊ त्याला कल्पना असत काय दुख लागलं बाहेर आहे नाही. जाऊ कर मग तेवढं जाऊ. 2:30ला आहे म्हणून शिव मला आठवण करा, मला लक्षात राहा. 2ला जाऊ मी सांगतो पोरग आपलं कामाला. The region in the sound wave with higher pressure and higher density जर असेल तर व्होल्टेज चुकीचं लिहिलं. हायर प्रेशर आणि हायर जर डेन्सिटी असेल तर त्याला कॉम्प्रेशन म्हणतात. काय म्हणतात बेटा त्याला? कॉम्प्रेशन. आणि लो प्रेशर आणि लो डेन्सिटी असेल तर रेरिफॅक्शन असं म्हणतात त्याला. हॅलो हॅलो, बोला की. हा, बघला ना बघला त्याच ते. बरं, हा हा, भाडं विचार बघा ना, विचार. पहा बेटा, आता मी काय म्हणलं त्या ठिकाणी, डॅश डॅश इज नेसेसरी फॉर जनरेशन ऑफ साऊंड. साऊंडला प्रोपगेट होण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? मीडियमची आवश्यकता असते. द टोटल नंबर ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन, जेवढे काही टोटल नंबर ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन प्रोड्यूस होतात पर सेकंदला इन साऊंड वेव्हला किती तयार होतात? 1000. द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड वेव्ह किती आहे बेटा? 500 हर्ट्ज त्या ठिकाणी पाहायला मिळते. डिफरंट साऊंड नोट्स हॅव डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहे. त्याच्यानंतर इन लाऊडस्पीकर मॅग्नेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू डॅश डॅश एनर्जी. कोणती एनर्जी बेटा? हा, साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. गिव्ह सायंटिफिक रिझन, गिव्ह सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारण द्या. इट इज एसेन्शियल टू चेंज द टेन्शन ऑन द व्होकल कॉर्ड ॲज वी प्रोड्यूस डिफरंट साऊंड नोट्स फ्रॉम आवर लॅरिंक्स. आपल्या घशातून आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे काय प्रोड्यूस करत असतो? आवाज प्रोड्यूस करत असतो. मग काय महत्वाचं आहे? जो काय आपल्या वोकल कॉर्डवरचा जो टेन्शन आहे, तो टेन्शन म्हणजे ताण जो आहे तो कमी केला पाहिजे या वाढवला पाहिजे. बोलत असताना आपला सर्व आवाज सारखा असतो येतो का? नाही. काही आवाज सारखा असतो तर काही कसा असतो? वेगळा. म्हणजे हाय अप डाऊन आपल्याला पाहायला मिळत असतो.
इन ह्युमन साऊंड इज प्रोड्यूस विथ द लॅरिक्स. माणसामध्ये साऊंड कुठे प्रोड्यूस होतो? लॅरिक्स मध्ये. ज्यावेळेस लंग्स व्हेन द लंग फोर्स एअर थ्रू द स्लिट, ज्यावेळेस लंग्स काय करतात, तिथून स्लिट मधून हवेला बाहेर ढकलण्याचं काम करतात. ओकल कॉर्ड जो काही त्या लॅरिक्स मध्ये असतो तो व्हायब्रेट व्हायला लागतो. काय व्हायला लागतो बेटा? व्हायब्रेट व्हायला लागतो आणि काय प्रोड्यूस करतो? साऊंड. मसल्स अटॅच टू द ओकल कॉर्ड्स कॅन मेक द कॉर्ड टाइट ऑर लूज. इथं वरच्या साईडला काय अटॅच असतात? मसल्स. आणि ते मसल्स काय करत असतात? ओकल कॉर्डला टाइट आणि लूज करण्याचं काम करतात. हेन्स इट इज एसेन्शियल टू चेंज द टेन्शन ऑन द ओकल कॉर्ड्स. म्हणून त्या ठिकाणी जे काही ओकल कॉर्ड्स आहेत त्याच्यावरचं टेन्शन कमी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे किंवा वाढवणं गरजेचं आहे. ऍज वी प्रोड्यूस डिफरंट साऊंड नोट्स फ्रॉम द लॅरिक्स. का? कारण आपण त्या लॅरिक्स पासून वेगवेगळ्या प्रकारचे काय प्रोड्यूस करत असतो? आवाज आपण प्रोड्यूस करत असतो. ऍस्ट्रोनॉट्स ऑन द मून कॅन नॉट हिअर इच अदर डायरेक्टली. जे काही ऍस्ट्रोनॉट चंद्रावर असतात कॅन नॉट हिअर इच अदर डायरेक्टली. त्याच्या कानात जर फुकलं तर त्याला आवाज येतो का? नाही. कारण बिकॉज दिस इज नॉट एनी टाइप ऑफ मीडियम प्रेझेंट ऑन द मून. कारण चंद्रावर कोणत्याही प्रकारचा माध्यम नाही. आणि साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी, साऊंडला प्रोपोगेट होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? मीडियमची. कशाची? मीडियमची आवश्यकता असते. द मून डज नॉट हॅव ॲटमॉस्फिअर. मूनला ॲटमॉस्फिअर नाही. अ मीडियम इज नेसेसरी फॉर जनरेशन ऑफ साऊंड. महत्वाचा आला. साऊंडला प्रोपोगेट होण्यासाठी, जनरेट होण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? मीडियमची आहे. द मून डज नॉट हॅव ॲटमॉस्फिअर. चंद्राला कोणता ॲटमॉस्फिअर राहत नाही. Since there is no medium which is necessary for generation and propagation of sound between the astronaut. आता ह्या ठिकाणी काय म्हटलं बघा बेटा? There is no medium which is necessary for generation and propagation of sound. त्या ठिकाणी कोणत्याही मीडियमची आवश्यकता नाही जनरेशन करण्यासाठी, प्रोपगेशन करण्यासाठी साऊंडला. कशाच्या मध्ये बेटा? ऍस्ट्रोनॉटच्या मध्ये. मग ऍस्ट्रोनॉट ऑन द मून कॅन नॉट हिअर इच अदर डायरेक्टली. मग ऍस्ट्रोनॉट डायरेक्टली एकमेकाला ऐकू शकतात का? ऐकू शकत नाहीत. As the sound wave propagates from one place to other in air, the air itself is not required to move from one place to the other. As the sound wave propagates from one place to other in air, जे काही साऊंड वेव्ह असतात ते ट्रॅव्हल होतात एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस मध्ये हवेमध्ये. जी हवा आहे इटसेल्फ नॉट रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर. आणि हवा काय होते? इज नॉट रिक्वायर्ड. मग हवा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होण्यासाठी काय म्हटलं या ठिकाणी पहा? साऊंड वेव्ह प्रोपगेट फ्रॉम वन प्लेस टू अदर इन एअर. हवेमध्ये साऊंड काय होतो? एका ठिकाणापासून दुसरीकडे जातो. जी हवा स्वतः आहे तिला मूव्ह, द एअर इटसेल्फ इज नॉट रिक्वायर्ड टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर. जी हवा आहे त्याला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करण्याची आवश्यकता नाही. Propagation of sound through air occurs due to energy transfer by vibrating air molecules in one region to those into the adjacent region away from the source. हवा इथं प्रोड्यूस जर समजा व्हायब्रेशन निर्माण केलं तर व्हायब्रेशन काय करतात? पुढच्या मीडियमला ढकलतात, प्रेस करतात, पुढे त्याला ढकलत असतात. तर जे केले व्हायब्रेशन पुढच्या मध्ये काय होत असतात? ट्रान्सफर होत असतात, पुढच्या मध्ये त्या ठिकाणी जात असतात. हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. पहा बेटा आता काय म्हणलं या ठिकाणी? प्रोपोगेशन ऑफ साऊंड थ्रू एअर. जे काही प्रोपोगेशन आहे साऊंडचा हवेतून हा कशामुळे होतो? तर एनर्जी ट्रान्सफर. एनर्जी ट्रान्सफर कशामुळे होतं? व्हायब्रेटिंग एअर मोलिक्युल्स जे व्हायब्रेट होतात त्याच्यामुळे होतं. एका रिजन मधून कुठे? दुसऱ्या रिजन मध्ये. ऍडजसेंट म्हणजे काय? सलगचा रिजन. त्याच्यामध्ये ते त्याला काय करतात? ढकलत असतात. जर मोलिक्युल जे असतात सिम्पली व्हायब्रेट अबाउट. जे काही मोलिक्युल्स असतात सर्वसामान्य ते काय होत असतात? व्हायब्रेट होत असतात. सिम्पली ते व्हायब्रेट त्या ठिकाणी होत असतात. इन वन व्हायब्रेट अबाउट द मीन पोझिशन. मीन म्हणजे काय? तिची जे काही मध्य पोझिशन आहे त्या मध्य पोझिशनच्या सभोवताली ते काय होत असतात? व्हायब्रेट त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. Their mean position, hence the air itself is not required to move from one place to other. आणि जी हवा आहे ती स्वतः तिला गरज नाही एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करण्याची. However, different sound notes generated in musical instrument like guitar, which uses string for sound generation, and flute, which use blown air for sound generation. काय म्हणले? वेगवेगळ्या प्रकारचे जे काही साऊंड नोट्स आहेत, आवाज आहेत, जनरेट होतात म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जसे की गिटार मध्ये. त्याच्यानंतर त्या गिटार मध्ये आपण स्ट्रिंग वापरतो साऊंड जनरेशन मध्ये साठी. तसेच फ्लूट मध्ये आपण हवा फुकतो मध्ये. तर कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये साऊंड प्रोड्यूस होतो असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आता स्ट्रिंग बेस्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये काय? The frequency of vibration of string is changed by changing the tension of the string.
तुम्ही इना वगैरे घेतला का बेटा पारायणामध्ये मंदिरावर, तो ताणतात त्याला असं, जेवढं ताणलं तेवढं काय होतं, स्ट्रिंग तुमची फिट होते, आणि जेवढं फिट झालं टन आवाज येते. पाहिलात का? थोडं लूज केला तर थोडा आवाज काय होतो, चेंज होतो का नाही. ताण किती दिला आणि अतिरिक्त आणलं तर काय होतं, ते तुटतं. येणारे वेळेस तुटतो माहिती ना बेटा, डिपेंड आहे की त्याच्यावर काय. म्हणजे काय, द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज चेंज. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हालचाल आहे, टन केलं का मागं पुढे होतो बघा, दॅट इज अ व्हायब्रेशन. द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज चेंज. कसा चेंज होतो, चेंजिंग द टेन्शन ऑन द स्ट्रिंग. जे काही स्ट्रिंग आहे त्याच्यावरचं टेन्शन चेंज करून त्या ठिकाणी होतं बाय चेंजिंग द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग. जे काही व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आहे ते चेंज करतात. कशाच्या माध्यमाने बेटा, फिंगर्स. कशाच्या माध्यमाने, असं मध्ये दाबतात ना, दाबून सोडतात. दिस रिझल्ट इन जनरेशन ऑफ डिफरंट नोट्स, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स निर्माण होतात, आवाज निर्माण होतात. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक फ्लूट, द होल्स ऑन द फ्लूट आर ओपन ऑर क्लोज टू चेंज द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग कॉलम इन द फ्लूट. आता त्याच्यामध्ये बासरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छिद्र असतात, कोणी अलीकडलं दाबतं, कोणी पलीकडलं. म्हणजे हवा कोणत्या ह्याच्यातून बाहेर निघत आहे, पहिल्या छिद्रातून दुसऱ्या तिसऱ्या, त्या स्वयं सो त्याच्यानुसार त्याचा काय बदलत असतो, आवाज. काय बदलतो बेटा, आवाज प्रोड्यूस होतो. द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्स, जी काही वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे, चेंजेस अँड इट रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ डिफरंट नोट्स. म्हणजे समजा पहिल्यावर दाबलं तर पुढच्यातून जात, पुढच्यावर दाबलं त्याच्या पुढच्यातून जात. ह्याच्यामुळे काय होतं, आवाज त्या ठिकाणी चेंज होत असतो. इन फ्लूइड डिफरंट नोट्स कॅन बी जनरेटेड बाय चेंजिंग द वे ऑफ एअर ब्लोईंग ऑल्सो. हवा किती प्रमाणामध्ये फुकायचं, हवा कसं फुकायचं, त्याच्यानुसार सुद्धा काय होत असतं, आवाज त्या ठिकाणी बदलत असतो. डिफरंट नोट्स कॅन बी जनरेटेड, वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स आपण त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो. कसं, तर जे काही चेंजिंग द वे ऑफ एअर ब्लोईंग ऑल्सो, मध्ये हवा जे काही आपण फुकतो त्याच्यानुसार आपण बदल करू शकतो. कधी बघा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये वारा ज्या वेळेस सुटतो, पत्राचं घर राहिल्यानंतर किंवा बाहेरच्या साईडला जे काही कधी समजा छिद्र असतील पत्राला वगैरे खिडकीला, तर त्या आवाज मध्ये येतो बघा, असं सन्न आवाज येतो. पाहिलं का कधी साऊंडचा आवाज बेटा, येतो आवाज त्या ठिकाणी. साहजिक आहे, पाण्याचा आवाज येतो त्या ठिकाणी, पाण्याचा सुद्धा आवाज त्या ठिकाणी आपल्याला येतो. हाऊ इज साऊंड प्रोड्युस्ड इन द ह्युमन लॅरिंग्स अँड अ लाऊडस्पीकर. माणसाच्या लॅरिंग्स मध्ये कसा साऊंड प्रोड्यूस केला जातो आणि लाऊडस्पीकर मध्ये कसा त्या ठिकाणी आवाज प्रोड्यूस केला जातो, हे त्या ठिकाणी सांगा म्हणले. पहा बेटा, प्रोडक्शन ऑफ साऊंड इन द ह्युमन्स, द लॅरिंग्स म्हणजे काय, व्हॉइस बॉक्स हा कशासाठी रेस्पॉन्सिबल आहे, प्रोड्युसिंग साऊंड इन द ह्युमन्स. काय प्रोड्यूस करण्यासाठी, साऊंड. कशामध्ये, ह्युमन्स मध्ये. कशामध्ये, बघा, द लॅरिंग्स इज रेस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग साऊंड्स इन द ह्युमन. लॅरिंग्स हा कशासाठी रेस्पॉन्सिबल आहे, तर लॅरिंग्स मुळे माणसाच्या गळ्यातून आवाज बाहेर निघतो. इट कन्सिस्ट ऑफ 2 ओकल कॉर्ड्स. त्याच्यामध्ये एकूण 2 ओकल कॉर्ड्स असतात. किती असतात बेटा, 2 ओकल कॉर्ड्स असतात. These cords are arranged in such a manner that there is a small gap between them. त्या 2 ओकल कॉर्डच्या मध्ये असं छोटीशी स्लिट असते, छोटासा गॅप असतो. हा जो काही गॅप असतो कशासाठी असतो, allow air to pass through it. हवा त्याच्यातून काय होते, बाहेर. लंग्स पासून हवा त्याच्यात काय येते, बाहेर त्या ठिकाणी येते. When we speak, air is forced into the small gap. ज्यावेळेस आपण बोलतो, बोलल्यानंतर हवा ही कुठे येते, त्या छोट्याशा पातळशा गॅप मधून वरच्या साईडला येते. By the lungs. कोणाच्या माध्यमाने, lungs. These prompts our vocal cords to vibrate and hence produce sound. आणि हा काय करतो, vocal cord this promotes our vocal cord. हा vocal cord ला promote करतो, हा prompts promote करतो, push करतो. कशासाठी, व्हायब्रेट होण्यासाठी. आणि व्हायब्रेट झाल्यानंतर काय प्रोड्यूस होतं बेटा, साऊंड. म्हणजे काय शिकायला मिळालं, साऊंड जर प्रोड्यूस व्हायचं असेल तर पहिल्यांदा काय महत्वाचे, व्हायब्रेशन. मी आता बोलत असताना जो काही माझ्या ओकल कॉर्ड मधून, माझ्या लॅरिंग्स मधून जो काही आवाज प्रोड्यूस होत आहे, त्या ठिकाणी हवा जी ब्लोन बाहेर होत आहे, त्याच्यामुळे काय होत आहे, व्हायब्रेशन क्रिएट होत आहे. आणि व्हायब्रेशन काय करत आहे, लाईट रेअर मीडियमला ढकलत 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 पुढे पुढे येत आहे, बरोबर. मग ते तुमच्या कानामध्ये येणार, कानाच्या पडद्याला मध्ये प्रेस करणार. कानाच्या पडद्यामध्ये नर्व्स असतात, ऍड्युटरी नर्व असतो, ऍड्युटरी नर्व असतो, ते पुश करून त्याला पुढे करतात. ठीक आहे. आता पहा, परमनंट मॅग्नेट. कोणता मॅग्नेट, एक मॅग्नेट असतो, असा असतो, बैठला असाल तुम्ही अनेकजणांनी, हे मधल्या साईडला गड्ड्याला गुंडाळलेला असतो, बाजूला मॅग्नेट आहे, ई शेपचा आहे. स्क्रीन आहे अशा प्रकारचं भोंगा,
भोंगा बघितला पण रे, भोंग्याच्या मधल्या साईडला गड्डा असतो बघा, लाईक दिस. फ्रॉम मायक्रोफोन. प्रोडक्शन ऑफ साऊंड इन द लाउडस्पीकर. Loudspeaker consists of following parts. Electric coil wound around a permanent magnet. इलेक्ट्रिक कॉइल कशाच्या अराउंड असतो? जो काही मधला परमनंट मॅग्नेट आहे. कोणता परमनंट मॅग्नेट? बघा हा जो आहे तो काय आहे? परमनंट मॅग्नेट. त्याच्यावर तो गुंडाळलेला असतो. कोनिकल शेप्ड स्क्रीन ऑफ, कोनिकल म्हणजे कोणच्या आकाराची जी काही स्क्रीन आहे त्या स्पीकरची कशाला कनेक्ट केलेली आहे? कॉइलला. कशाला बेटा? कॉइलला. एक्सप्लेन द एक्सपेरिमेंट विथ नीट डायग्राम टू प्रूव्ह द फॉलोइंग. साऊंड नीड्स मटेरियल मीडियम फॉर प्रोपगेशन. आता आपल्याला माहिती आहे साऊंड नीड्स मटेरियल मीडियम फॉर प्रोपगेशन, म्हणजे साऊंड रिक्वायर्स मीडियम फॉर प्रोपगेशन. साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी, साऊंडला प्रोपगेट होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे का? मीडियमची आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे. हे काय आहे? बेल जार. हे काय आहे? इलेक्ट्रिक बेल आहे. हे काय आहे? व्हॅक्यूम पाईप आहे. हे काय आहे? व्हॅक्यूम पाईप आहे. हे काय आहे? इलेक्ट्रिक बेल आहे. हे काय बेटा? बेल जार आपल्याला पाहायला मिळत असते. बेल जार एक्सपेरिमेंट कॅन प्रूव्ह दॅट साऊंड नीड्स मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपगेशन. आता हा जो काही बेल जार एक्सपेरिमेंट आहे तो काय सांगतो आपल्याला की साऊंडला कशाची आवश्यकता आहे? मीडियमची. मटेरियल मीडियम कोणता असू शकतो? सॉलिड, लिक्विड, गॅस. बट साऊंड डज नॉट ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम. साऊंड व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल होत नाही. मग हे प्रोपगेशन म्हणजे काय? ट्रॅव्हल होणे, त्यालाच म्हटलं जातं. कंस्ट्रक्शन मध्ये काय काय होतं? बेल जार होतं. व्हॅक्यूम पंप कनेक्टेड टू द जार थ्रू द ट्यूब. An electric bell inside the jar and is connected to the electric supply through the lead of the bell jar. या ठिकाणी व्हॅक्यूम पंप कोणाला कनेक्ट आहे? जारला. कशाच्या माध्यमाने? ट्यूबला. त्या डायग्राम मध्ये जर पाहिला तुम्ही मधल्या साईडला, खालच्या साईडला बघा आहे का बेटा? हे काय? व्हॅक्यूम पाईप आहे. हे काय करते? हवेला बाहेर काढते. काय करते? मग हवा बाहेर काढल्यावर व्हायब्रेशन होईल का? आवाज येईल का? नाही. A vacuum pipe connected to the jar through a tube and electric bell inside the jar. आणि त्या जारच्या मध्ये इलेक्ट्रिक बेल ठेवण्यात आलेला आहे. हे कशाला कनेक्ट आहे? इलेक्ट्रिक सप्लायला. कशाच्या माध्यमाने? लीड ऑफ द बेल जारच्या माध्यमाने. मॅच द फॉलोइंग. ह्युमन लॅरिंक्स व्हायब्रेशन इन द वोकल कॉर्ड. ह्युमन लॅरिंक्स काय बेटा? व्हायब्रेशन इन द वोकल कॉर्ड आपल्याला माहिती आहे. लाऊड स्पीकर व्हायब्रेशन ऑफ स्क्रीन. कशाचं? स्क्रीनचं व्हायब्रेशन. त्याच्यानंतर जलतरंग. काय बेटा? जलतरंग जे असतात व्हायब्रेशन इन एअर कॉलम्स. ट्युनिंग फॉर्क ते टन असते बघा असं धरायचं. ओके. व्हायब्रेशन ऑफ मेटल आर्म्स. सितार रिंग टंग टंग टंग. व्हायब्रेशन इन स्ट्रिंग्स. व्हायब्रेशन इन द स्ट्रिंग्स. हे कशाचं होतं सांगा बरं का? हे कशाचं होतं सांगा बरं का? साऊंड. दॅट इज द प्रोडक्शन ऑफ साऊंड. काय? प्रोडक्शन ऑफ